रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण डेली त्या ठिकाणी जे काही करंटचे रिसेंटली आणि इम्पॉर्टंट असे 10 क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनची सिरीज आपण चालू केलेली आहे आणि त्याचा आता आपला हा नेक्स्ट पार्ट आहे। या पार्टमध्ये आपण करंट प्लस स्टॅटिक डाटा जिथं असेल त्या ठिकाणी आपण ते क्वेश्चन घेत असतो। तर वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल। बघा, पहिला क्वेश्चन असा आहे, माधव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? बघा, क्वेश्चन काय विचारला आहे, माधव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे हा स्टॅटिकवरती आहे। मग क्वेश्चन विचारण्याचा पाठीमागचा उद्देश काय, की का हे राष्ट्रीय उद्यान विचारलं? कारण सध्या हे माधव राष्ट्रीय उद्यान हे चर्चेमध्ये आहे। खाली आता आपण जर ऑप्शन बघितले या प्रश्नाचे, तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र 3 ठिकाणी प्रदेश दिले। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र याचाच अर्थ एक्झामिनरला जे काही आन्सर ठेवायचं आहे ह्या पहिल्या 3 ऑप्शनमध्ये ठेवायचे, महाराष्ट्र ऑप्शनमध्ये येणार नाही। एक तर उत्तर मध्य प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल किंवा उत्तर प्रदेश असेल। तर या प्रश्नाचं उत्तर मध्य प्रदेश राज्यामध्ये माधव राष्ट्रीय उद्यान स्थित आहे। मग ट्रिक कशी लक्षात ठेवायची? सोप्या पद्धतीने आपण ट्रिकने याला लक्षात ठेवू शकता। ह्या माधवचा म, बघा, माधवचा म आणि मध्य प्रदेशचा म या लॉजिकने देखील आपण या प्रश्नाचं जे काय ट्रिकच्या माध्यमातून हे जे काय माधव राष्ट्रीय उद्यान आहे हे मध्य प्रदेशमध्ये आहे हे लक्षात ठेवू शकता। मग आता ह्या ठिकाणी इमेज तुम्ही पाहू शकता। इमेजमध्ये इथं बघा लिहिले माधव हे काय आहे, राष्ट्रीय उद्यान आहे। कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे। त्या ठिकाणी वाघ दिसतात का? तर हे न्यूजमध्ये का होतं, तर हे जे काय माधव राष्ट्रीय उद्यान आहे ह्या माधव राष्ट्रीय उद्यानाला आता त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा भेटणार आहे। व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा भेटणार आहे। आणि जर हा माधव राष्ट्रीय उद्यान हे जर व्याघ्र प्रकल्प झालं तर मध्य प्रदेशमधील तो म्हणजे MP मधील तो 9व्या क्रमांकाचा, कितव्या? 9व्या क्रमांकाचा तो व्याघ्र प्रकल्प असेल। आणि म्हणूनच हा मुद्दा त्या अत्यंतिक चर्चेचा होता। याच्या अगोदर ऑलरेडी MPSCला असेल, UPSCला असेल, हा माधव राष्ट्रीय उद्यान हा जोड्या लावा या फॉर्मॅटमध्ये विचारलेला आहे की माधव राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? तर माधव राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशमध्ये आहे। या प्रश्नावरून आता आपल्याला काय करायचं आहे, जर स्टॅटिक डाटा बघत असताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे 6 राष्ट्रीय उद्यान आहेत, किती? 6, तर ही 6च्या 6 राष्ट्रीय उद्यानं आपल्याला माहिती असायला पाहिजेत। या उद्देशानं आगामी काळामध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, क्वेश्चन क्रमांक 2, भारतातील 57व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? कितव्या क्रमांकाचा? 57। आता बघा, ह्याच्यावरून अजून एक प्रश्न तयार होतो, सध्या भारतात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर भारतात 57 व्याघ्र प्रकल्प आहेत। मग बघा, प्रश्न असा विचारला की 57व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प कोणता? माधव व्याघ्र प्रकल्प, रत्तापाणी व्याघ्र प्रकल्प, जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प। आपण साधा जरी भूगोलाचा अभ्यास केला असेल तरी सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे जो काय मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे हा ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये स्थित आहे आणि तो अमरावती या ठिकाणी आहे। अमरावतीमध्ये मेळघाट नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे। मेळघाट कुठं आहे? तर हा सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे। सातपुडा पर्वतरांगांमध्ये अमरावतीमध्ये हा मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे। मग आपल्या जसे महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहेत तसे 6 व्याघ्र प्रकल्प देखील आहेत। त्यापैकीच एक मेळघाट जर असेल तर तो 57व्या क्रमांकाचा असू शकत नाही ना। आता सध्या भारतामध्ये 57वा व्याघ्र प्रकल्प होतोय, याचा अर्थ काय होतं की अगोदरच अमरावती सारख्या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प असणार आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला। जर तुम्ही भूगोलाचा अभ्यास करत असाल तर जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प हा जो काय आहे हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे। भारतातील फर्स्ट, IND म्हणजे भारत, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? तर त्याचं उत्तर येतं जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प। क्वेश्चन असाही विचारलेला आहे की हे जे काही जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प आहे ते भारतामधील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ते उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे। हा मुद्दा लक्षात घ्या। ओके,
जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिलं व्याघ्र प्रकल्प आहे किंवा पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते उत्तराखंड राज्यामध्ये त्या ठिकाणी स्थित आहे. हाही प्रश्न त्या ठिकाणी विचारलाय. ती जोड्या लावा स्वरूपामध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. एमपीएससीने ऑलरेडी याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. मेळघाट कुठे? अमरावतीमध्ये. जिम कॉर्बेट कुठे? उत्तराखंडमध्ये. माधव कुठे? आत्ताच आपण बघितलं. माधव कुठे आहे? माधववरून मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं, एमपी. आता राहिला प्रश्न काय? रत्तापाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे रत्तापाणी व्याघ्र प्रकल्प. काय उत्तर आहे? रत्तापाणी व्याघ्र प्रकल्प हा सध्या भारतातील 57व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि या ठिकाणी बघा मी ती इमेज टाकली, रत्तापाणी वाईल्ड लाईफ सेंच्युरी. मग हे जे काय रत्तापाणी वाईल्ड लाईफ सेंच्युरी, त्याला आता व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा भेटणार आहे. मग क्वेश्चन स्टॅटिक डाटावरती जर करंटच्या अँगलनं क्वेश्चन विचारला तर ती विचारणार भारतातील 57व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर तो आहे रत्तापाणी व्याघ्र प्रकल्प. जर स्टॅटिक डाटावरती जर तो क्वेश्चन विचारला तर बेसिक क्वेश्चन काय विचारणार? भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? एकदम पोलीस भरती सरळ सेवेला क्वेश्चन विचारला तर क्वेश्चन विचारणार भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. कुठला आहे? वाघ. सिंह नाही, लक्षात घ्या. कुठला आहे? वाघ. पट्टेरी वाघ कुठं सापडतात? तर पट्टेरी वाघ, ज्याला बेंगॉल टायगर्स असं म्हणतात, ते पश्चिम बंगालमध्ये सापडतात. कुठं सापडतात? पश्चिम बंगाल. पट्टेरी वाघ हे पश्चिम बंगालमध्ये सापडतात. आणि मग ज्या वेळेस ह्या वाघांची संख्या त्या ठिकाणी रॅपिडली कमी होत गेली, त्यावेळेस भारत सरकारनं, तत्कालीन पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी यांनी ठरवलं की आता आपल्याला वाघांचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्या उद्देशानं आपण वेगवेगळे टायगर रिझर्व्स म्हणजे व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केले. मग तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो किंवा ऑलरेडी बऱ्याचशा एक्झामला हा क्वेश्चन विचारलेला आहे की भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाची, वाघांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात केव्हा झाली? तर व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात ही विद्यार्थी मित्रांनो 1973 साली. किती? 1973 साली व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली. आत्ता सध्या ज्या काही व्याघ्रगणना होतात, 2022 सालची सध्या व्याघ्रगणना त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर त्या व्याघ्रगणनेनुसार मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक जास्त, बघा मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक जास्त वाघ सापडतात. मग क्वेश्चन असा जर विचारला तुम्हाला की सर्वाधिक वाघ कुठं सापडतात? सर्वाधिक वाघ हे मध्य प्रदेशमध्ये सापडतात. मग आता ह्या प्रश्नावरून तुमच्या एक लक्षात येईल, अजून एक प्रश्न तयार होतो. 57व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प कुठला आहे? रत्तापाणी आहे. रत्तापाणी हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर रत्तापाणी विद्यार्थी मित्रांनो तो देखील एमपी म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. जसा माधव हा पण मध्य प्रदेशमध्ये आहे, तसा रत्तापाणी हा पण मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे. आणि सर्वाधिक वाघांची संख्या कुठल्या राज्यामध्ये आहे? ती देखील मध्य प्रदेशमध्ये आहे. जिम कॉर्बेट पहिला व्याघ्र प्रकल्प कुठल्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंडमध्ये आहे. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1973 साली झाली. आणि फसवण्यासाठी ते काय करतात, तुम्हाला क्वेश्चन विचारताना विचारतात की राष्ट्रीय प्राणी भारताचा कुठला? बघा या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. महाराष्ट्राचा राज्य प्राणी विचारला तर तो आहे शेकरूखार आणि भारताचा राष्ट्रीय प्राणी विचारलं तर तो आहे वाघ. जर तुम्हाला विचारलं की सिंह कुठं आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो सिंह हे गुजरातमध्ये असणाऱ्या गीर अभयारण्यामध्ये आढळतात. कुठं आढळतात? गीर अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी सिंह आढळतात. हा मुद्दा लक्षात घ्यायचा. आणि 1973 पासून आपण व्याघ्राच्यासाठी. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जगातील, बघा विद्यार्थी मित्रांनो नीट लक्ष द्या, जगातील 75% वाघ, जवळपास 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये आढळतात. हा मुद्दा लक्षात घ्या. ओके, याच्या पलीकडे तुम्हाला स्टॅटिक डाटावरती क्वेश्चन जाणार नाही. तुमच्यासाठी आता मला प्रश्न एक आहे की ज्याचं उत्तर तुम्ही मला सर्च करून कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 2022 सालच्या व्याघ्र जनगणनेनुसार महाराष्ट्राचा व्याघ्रगणनेमध्ये कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्र राज्याचा व्याघ्रगणनेमध्ये कितवा क्रमांक लागतो? तुम्ही सर्च करून मला सांगायचं आहे. पुढचा क्वेश्चन, सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडं उबेर वगैरे असते, ज्यांनी आपण टॅक्सी करतो, रिक्षा करतो. तर ह्या उबेरने भारतात पहिली जलवाहतूक कोणत्या सरोवरामध्ये सुरू केली? भारतातील पहिली आहे
शिवाय ती आशिया खंडामधील देखील पहिली आहे. काय आहे ते आहे जलवाहतूक. ही रिसेंटलीच आत्ता नुकतीच चालू केली. तर ती कोणत्या सरोवरामध्ये सुरू केलेली? ऑप्शन बघा, चिल्का सरोवर, दाल सरोवर, लोणार सरोवर आणि पुलिकत सरोवर. आता बघा, आपण खाली ऑप्शनवरून जाण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी इमेज टाकली आहे. त्या इमेजवरून तुमच्या लक्षात येईल उबेरने भारतात सुरू केली. ही बघा, अशा पद्धतीचे एक नाव टाईप होडी दिसते. त्या ठिकाणी इथं बघा उबेर लिहिले. ही होडी दिसते. इथं बसायला जागा वगैरे केलेले. ह्या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता उबेर 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 लिहिलेले. उबेरने भारतात सुरू केली पहिलीच जलवाहतूक. जर भारतातील पहिली असेल तर क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. कुठं केलेले? तर श्रीनगरच्या दाल लेकमध्ये. श्रीनगरमध्ये जे काय दाल लेक आहे, या दाल लेकमध्ये आणली शिकारी बोट. म्हणजे शिकार करण्याच्या उद्देशाने किंवा फिरण्याच्या उद्देशाने दाल सरोवरामध्ये. मग दाल सरोवर कुठं आहे असाही क्वेश्चन ऑलरेडी जोड्या लावा स्वरूपामध्ये विचारलेला आहे. तर दाल सरोवर हे श्रीनगर मध्ये असलेल्या जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे. बघा, श्रीनगरमध्ये आहे आणि श्रीनगर हे ऑलरेडी जम्मू काश्मीरमध्ये आहे. दाल सरोवर म्हटलं की जम्मू काश्मीर ही जोडी लावायची. मग आता क्वेश्चन असा विचारलेला आहे की उबेरने भारतातील पहिली जल वाहतूक सरोवर कुठे सुरू केलं? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर राहील दाल सरोवरामध्ये या सेवेची सुरुवात केलेली आहे. भारतातील पहिले आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मग आता बाकीचे जे काय ऑप्शन आहेत, जर सरोवराचा मुद्दा चर्चेमध्ये जर येत असेल तर बाकीचे देखील प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग हे जे काही लोणार सरोवर आहे, तर हे लोणार सरोवर कुठं आहे? तर हे आहे बुलढाणा मध्ये. ओके, महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. आणि हे जे काही दाल सरोवर आहे, जे इथं तुम्हाला दिसतंय, हे जे काही दाल सरोवर आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे दाल सरोवर हे गोड्या पाण्याचे आहे. हा मुद्दा लक्षात घ्या, कारण त्यांनी प्रश्न असा विचारलाय, जम्मू काश्मीरमध्ये स्थित असलेले दाल सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. वाक्य बरोबर म्हणजे विधान बरोबर आहे की रॉंग आहे? तर ते विधान चूक आहे, कारण हे दाल सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि लॉजिकली थोडं जरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही बघा ना, ऑलरेडी जम्मू काश्मीर हे हिमालयन राज्य आहे. हिमालयात ऑलरेडी बर्फ आहे. बर्फ वितळल्यानंतर गोड पाणीच तयार होईल ना, खारं पाणी तयार होण्याचा प्रश्न येत नाही. त्याच्यामुळे या लॉजिकनं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता की दाल सरोवर हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. बुलढाणा या ठिकाणी लोणार सरोवर आहे. आणि क्वेश्चन असा विचारला जातो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, उल्कापातामुळे तयार झालेलं जगातलं पहिलं किंवा भारतातलं पहिलं एक उल्का आली नाही, ती पृथ्वीला धडकली आणि ती लोणार या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या ठिकाणी धडकली. आणि त्या उल्कापातामुळे तयार झालेलं भारतातलं एकमेव जे काय सरोवर आहे, तर ती आहे लोणार सरोवर. म्हणून याच्यावरती आत्तापर्यंत MPSने 5 ते 7 वेळा क्वेश्चन विचारला आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. दाल सरोवर तुम्हाला मी सांगितलं की ते गोड्या पाण्याचं सरोवर आहे. आता चिल्का आणि पुलिकत यांचा काय विषय आहे? आता साधा जर आपण भारताच्या मॅपचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती 3 सरोवरे आहेत. ती लाईनीला लक्षात ठेवायची, बऱ्याच वेळा एक्झामला ती विचारली आहेत. पहिला आहे चिल्का. बघा, चिल्का, कोल्लेरू आणि पुलिकत. चिल्का, कोल्लेरू आणि पुलिकत. बघा, जे चिल्का आहे ह्याच्यामध्ये 2 अक्षर आहेत, कोल्लेरूमध्ये 3 अक्षर आहेत आणि पुलिकतमध्ये 4 अक्षर आहेत. ऑलरेडी मी माझ्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलेले आणि बऱ्याच वेळा क्वेश्चन देखील याच्यावरती येऊन गेलेला आहे. तुम्हाला क्रम विचारतात, पूर्व किनारपट्टीवरती स्थित असणारी. बघा, पूर्व किनारपट्टीवरती स्थित असणारी क्रमाने सरोवरे सांगा. चिल्का, कोल्लेरू, पुलिकत. चिल्कामध्ये 2 शब्द आहेत, कोल्लेरूमध्ये 3 शब्द आहेत आणि पुलिकत या शब्दामध्ये 4 शब्द आहेत. त्याच्यावरून 2, 3, 4 चिल्का, कोल्लेरू आणि पुलिकत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या 3 सरोवरांचा जो क्रम आहे. आणि ह्यातलं जे काही चिल्का सरोवर आहे, पुलिकत सरोवर आहे, ही त्या ठिकाणी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरती, त्या ठिकाणी ओडिसा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरती त्या ठिकाणी वसलेले आपल्याला आढळतात. आता हे जे काही पुलिकत आहे हे आंध्र प्रदेश तामिळनाडू यांच्या बाउंड्रीवरती आहे आणि
चिल्का आणि कोल्लुरी ही ऑलरेडी आंध्र प्रदेशमध्ये असणारी जे काही सरोवरे आहेत. मग भारताच्या दृष्टीनं किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीनं लोणार सरोवरती वारंवार क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले, ते इम्पॉर्टंट असा स्टॅटिकचा डाटा देखील आणि करंटचा डाटा, जिथे उबेरनं पहिली भारतातील जलवाहतूक सुरू केली, तो देखील आपण पाहिलेला आहे. आता 4 नंबरचा क्वेश्चन, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024चे महिला विजेतेपद कोणी पटकावले? सायना नेहवाल, PV सिंधू, सानिया मिर्झा आणि यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी ऑप्शन क्रिएट करत असताना जाणून बुजून यापैकी नाही हा ऑप्शन तयार केला. मी ज्यावेळेस वेगवेगळे पोलीस भरतीचे किंवा सरळ सेवेचे पेपर बघितले, अगदी MPSC मध्ये 99% म्हणता येईल की शक्यतो यापैकी ज्यावेळेस एक्झामिनर क्वेश्चन विचारतो त्यावेळेस तुम्हाला काहीतरी माहिती असावं या अँगलनं क्वेश्चन विचारला असतो. त्यामुळे तुम्ही यापैकी नाही या पर्यायाला शक्यतो जायचं नाही. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 गेला. आता तिसरा ऑप्शन बघा, सानिया मिर्झा. मला सांगा, सानिया मिर्झा ही टेनिसपटू आहे. आपल्याला विचारले काय? बॅडमिंटनपटू. सानिया मिर्झा काय आहे? टेनिसपटू आहे. बघा, लॉजिकली आपण ऑप्शन एलिमिट करू. ऑप्शन नंबर 3 पण गेला. म्हणजे 100% उत्तर कशामध्ये आहे? एक तर सायना नेहवाल किंवा PV सिंधू. आणि तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले, ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये कन्फ्युजन झालं तर ऑप्शन नंबर 2 ला तुम्ही मार्क करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता या ठिकाणी सायना नेहवाल का PV सिंधू असा जर त्या ठिकाणी तुम्हाला चालू ह्याच्यामध्ये हे झालं, तुम्हाला जर 100% माहिती असेल तरच ऑप्शन नंबर 1 ला जा. अदरवाईज तुम्ही ऑप्शन नंबर 2 ला त्या ठिकाणी प्रेफरन्स दिला पाहिजे. या ठिकाणी इमेज तुम्ही पाहू शकता की PV सिंधू यांनी हा जो काही सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा चायनाच्या खेळाडूला हरवून जिंकली आणि त्यावेळेस तिने हा जल्लोष साजरा केलेला दिसतो स्क्रीनवरती. आता इमेज लक्षात ठेवून तुमच्या लक्षात येऊ शकतं, मोदींच्या नावानं असणारा बॅडमिंटन स्पर्धा आहे असं थोडं लक्षात ठेवायचं. सय्यद मोदी ही वेगळी गोष्ट आहे, पण मोदी ह्या कीवर्डवरून लक्षात ठेवायचं, मोदींची बॅडमिंटन स्पर्धा आहे, मोदी बॅडमिंटन, आणि ती जिंकली PV सिंधू यांनी. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो PV सिंधू हे आहे. ओके. आता जसं ही महिला विजेता आहे तसंच पुरुष विजेता पण असणार आहे. मग पुढचा क्वेश्चन बघा, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा, सेम तीच आहे, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 पुरुष विजेतेपद कोणी पटकवले आहे? कुठला पाहिजे आपला विजेतापद? आता पुरुष. महिला बघितला पण PV सिंधू. पुरुष कोण लिहिणार? तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी इमेजमध्ये पाहू शकता. तर ही जी काय इमेज आहे हे आहेत लक्ष्य सेन. कोण आहेत? लक्ष्य सेन. ऑप्शन बघा, रवी बोपण्णा, लक्ष्य सेन, मनू अत्रे आणि सुनीला आपटे. तर ऑप्शन नंबर 2 लक्ष्य सेन. ह्या इमेजवरूनच तुमच्या लक्षात राहू शकतं हे जे काही लक्ष्य सेन आहेत हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहेत. ऑप्शन नंबर 2 लक्ष्य सेन यांनी जो काही सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 आहे पुरुष गट हा जिंकलेला आहे. पुढचा 6 नंबरचा क्वेश्चन, पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आणि आगामी काळामध्ये जी काही मुंबईची पोलीस भरती होणार आहे त्याच्या दृष्टिकोनातून हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. भारतातील पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक यांची परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 भुवनेश्वर. मी जाणून बुजून ऑप्शन नंबर 3 ला उत्तर ठेवले, कारण जर येत नसेल तुम्हाला, असा जर एखादा क्वेश्चन फार आउट ऑफ द बॉक्स वाटत असेल तर तुम्हाला कोणता ना कोणता तरी एक ऑप्शन मार्क करायचाच आहे. तर थोडं तुम्ही सायंटिफिकली मार्क करण्याचा प्रयत्न केला ऑप्शन नंबर 3 तर यदा कदाचित तुमचं उत्तर येण्याची प्रोबॅबिलिटी जास्तीत जास्त राहते. म्हणून या प्रश्नाचं ऑप्शन ठेवत असतानाच मी ऑप्शन नंबर 3 ला त्या ठिकाणी प्रेफरन्स ठेवला. ऑप्शन नंबर 3 भुवनेश्वर या ठिकाणी ही पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक यांची परिषद पार पडली. पुढचा 7 नंबरचा क्वेश्चन, मायग्रेशन ट्रेकिंग सिस्टीम ॲप काय आहे? हे ॲप आहे बघा, मायग्रेशन ट्रेकिंग सिस्टीम ॲप विकसित करण्यासाठी भारतातील पहिले राज्य कोणते? म्हणजे कोणत्या भारतातील पहिल्या कोणत्या राज्यानं हे मायग्रेशन ट्रेकिंग ॲप विकसित केलं? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिसा. बघा, ऑप्शन बघितल्यानंतर ह्या लॉजिकमध्ये काय की ज्या ठिकाणी क्वेश्चन अननोन असेल, म्हणजे प्रश्न आपल्याला कशा संदर्भात माहिती नसेल, वाचनातला नसेल, फार चर्चेतला मुद्दा नसेल, परंतु जर महाराष्ट्र ऑप्शनमध्ये असेल आणि आपल्याला उत्तर माहिती नसेल तर शक्यतो त्या कलेनं महाराष्ट्र विचारला असेल तर महाराष्ट्राकडे तुम्ही गेलं पाहिजे. जर जगाच्या संदर्भात विचारलं आणि भारत ऑप्शनमध्ये असेल तर भारताच्या अँगलनं त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रानं मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम हे ॲप विकसित केलेलं आहे. मग हे ॲप कशासाठी विकसित केलेलं आहे तर या ठिकाणी बघा मी हायलाईट केलेला आहे मुद्दा, हरवलेल्या
कुणाला? हरवलेल्या आणि असुरक्षित असलेल्या मुलांचा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मग हे ॲप स्त्रियांसाठी आहे का, कोणासाठी आहे, हा मुद्दा पण तुम्हाला विचारू शकतात. तर हे ॲप मुलांसाठी आहे. हरवलेल्या आणि असुरक्षित मुलांचा मागोवा घेण्यासाठी, ट्रॅकिंग या शब्दावरून लक्षात येते. ट्रॅकिंग म्हणजे काय? मागोवा घेणे. या हरवलेल्या व असुरक्षित मुलांचा मागोवा घेण्यासाठी हे पोर्टल त्या ठिकाणी विकसित करण्यात आलेले आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रानं त्या ठिकाणी विकसित केलेले आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यानंतर फिंगल चक्रीवादळ कुठे आलेले आहे? बघा, चक्रीवादळ तुम्ही म्हणताल सर चक्रीवादळ असले कुठे क्वेश्चन येतात का? एक्झामिनरचा एवढाच पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. मी 2022चा ऑलरेडी त्या ठिकाणी राज्यसेवा प्रिलिमचा एक पेपर एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. तर त्या प्रिलिमच्या पेपरमध्ये पहिलाच क्वेश्चन हा चक्रीवादळावरती होता. ज्यावेळेस एक्झामिनर चक्रीवादळावरती क्वेश्चन विचारत असतात तर त्यावेळी त्यांची एवढी किमानच अपेक्षा असते की भारताच्या पश्चिमेकडे ह्या ठिकाणी अरबी समुद्र आहे, या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे आणि खाली हिंदी महासागर आहे. बघा, इकडं अरबी समुद्र पश्चिमेला आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि खाली हिंदी महासागर आहे. हिंदी महासागर आहे. तर विद्यार्थ्यांना किमान ज्या वर्षी परीक्षा देत आहे, सपोज 2024 मध्ये आपण परीक्षा देतोय, तर साधारणतः 2023-24 या वर्षाच्या या एक वर्षाच्या कालखंडामध्ये बाबा अरबी समुद्रामध्ये कोणतं वादळ आलं, बंगालच्या उपसागरामध्ये कोणतं वादळ आलं, हिंदी महासागरामध्ये कोणतं वादळ आलं, त्यांचं नाव काय आहे किंवा त्या वादळाचा तडाखा बसल्यानंतर कोणत्या राज्यांना त्या ठिकाणी हानी पोचली, एवढी किमानच अपेक्षा माहिती असणं अपेक्षित आहे. फक्त एवढं जरी कळलं की बाबा ते अरबी समुद्रात आले का, बंगालच्या उपसागरामध्ये आले का, हिंदी महासागरामध्ये आले का, याच्यावरूनच कोणत्या राज्याला साधारणतः त्याचा तडाखा बसला असू शकतो हे आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतं. मग आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक ट्रिक देतो की हे जे काय फिंगल नावाचं चक्रीवादळ आहे, हे तामिळनाडू राज्यामध्ये आले. कुठं? तामिळनाडू. मग आता लॉजिकली मला सांगा, जर हे तामिळनाडूमध्ये आलं असेल, एवढं जरी तुमच्या लक्षात आलं, आत्ताच रिसेंटली चर्चेतला मुद्दा आहे, तामिळनाडूमध्ये अत्यंतिक पाऊस झालेला आहे आणि पाऊस झाल्यामुळं कशामुळे झाले तर ह्या फिंगल चक्रीवादळामध्ये तामिळनाडूमध्ये पाऊस झालेला आहे. मग जर तामिळनाडूमध्ये पाऊस झाला असेल तर आता आपण लॉजिकली थोडासा विचार करू. तामिळनाडू कुठे आहे हो? तर तामिळनाडू भारताच्या या पॉईंटला आहे, बरोबर? तामिळनाडू, TN तामिळनाडू. जर तामिळनाडू इथं असेल तर ते चक्रीवादळ अरबी समुद्र, इथं ऑलरेडी इथं केरळ आहे, अरबी समुद्र ह्या प्रश्नाचं उत्तर असेल का? तर अरबी समुद्र या प्रश्नाचं उत्तर असणार नाही. ऑप्शन 1 गेला. आता जर तामिळनाडूमध्ये हे जर चक्रीवादळ आलं असेल तर पॅसिफिक महासागराचा संबंध आहे का? पॅसिफिक महासागराचं ऑलरेडी त्या ठिकाणी अमेरिका असेल वगैरे, त्या उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका ह्या संदर्भात त्या ठिकाणी पॅसिफिक महासागर आहे, जगातला सर्वात मोठा महासागर आहे. ऑप्शन गेला, कारण तामिळनाडूचा आणि पॅसिफिक महासागराचा संबंध नाही. म्हणजे एक तर उत्तर तुमचं हिंदी महासागर असेल किंवा बंगालचा उपसागर आहे. आलो आपण 2 आणि 3 मध्ये, 50-50 मध्ये आलो. जर तुम्हाला 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन झालं तरी देखील तुम्ही ऑप्शन नंबर 3 ला जास्तीत जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे. आणि लॉजिकली लक्षात ठेवा, तामिळनाडूमध्ये सध्या ज्याला जे काही या प्रश्नाचं उत्तर राहील बंगालचा उपसागर, आणि ह्या बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या या फिंगल नावाच्या चक्रीवादळामुळे त्या ठिकाणी तामिळनाडू राज्याला सर्वाधिक फटका बसलेला आहे. म्हणून हे चक्रीवादळ तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. उद्या जर तुम्हाला अरबी समुद्रामध्ये आलेली चक्रीवादळ ओळखा असा जर क्वेश्चन विचारला ग्रुप बी ला, बघा कंबाईनच्या एक्झामला असे टाईपचे क्वेश्चन साधारणतः कुठे विचारतात? कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी असे क्वेश्चन विचारले जातात. जर त्यांनी विचारले खालीलपैकी कोणती चक्रीवादळे ही अरबी समुद्रात आलेली आहेत, जर तुम्ही सांगा की जर तुम्हाला बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं चक्रीवादळ 100% माहिती असेल, लगेच तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करू शकता. त्याच्यामुळं ज्या ज्या चक्रीवादळांना भारतातल्या महत्त्वाच्या राज्यांना त्याचा तडाखा बसलाय, ती चक्रीवादळ साधारणतः कोणतं राज्य त्यापासून अफेक्ट झालं हा मुद्दा आपल्याला माहिती असायला पाहिजे. 9 नंबरचा क्वेश्चन, याच्यावरती पण क्वेश्चन विचारण्याचे मला चान्सेस वाटतात. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण याच्या अगोदर हँड इन हँड हा युद्ध सराव 2019 कंबाईनचा पेपर आहे. 2019च्या कंबाईनच्या पेपरमध्ये विचारलं होतं त्यावेळेस एक्झामिनरनं की बाबा हँड इन हँड हा युद्ध सराव भारताचा कोणासोबत झालेला आहे, तर तो चायनासोबत झालेला आहे, असा क्वेश्चन विचारला होता. जर एक्झामिनर तसे प्रश्न विचारत असतील तर चालू घडामोडीच्या अनुषंगानं या टॉपिकवरती क्वेश्चन विचारू शकतो. भारत आणि कंबोडिया यांच्या सैन्य दलातील संयुक्त अभ्यासक्रमाच्या साखळीतील
पहिलाच युद्ध सराव कुठे पार पडला? बघा, भारताचा आणि कंबोडियाचा, कोणाचा? भारताचा आणि कंबोडियाचा एकत्रपणे पार पडलेला तो पहिलाच युद्ध सराव आहे. बघा, पहिलाच युद्ध सराव आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला क्वेश्चन काय विचारतील, जरी तो पहिलाच असला, एक तर तो भारत कंबोडियाचा पहिलाच युद्ध सराव आहे आणि त्यातल्या तर तो महाराष्ट्रामध्ये पार पडलेला आहे. कुठं? महाराष्ट्र राज्यामध्ये पार पडलेला आहे. त्याच्यामुळं क्वेश्चन विचारण्याचे दाट चान्सेस आहेत. मग मला सांगा, जर महाराष्ट्रात येत असतील तर भुवनेश्वर कुठं आहे? ओडिसामध्ये, ऑप्शन गेला. चेन्नई तामिळनाडूमध्ये आहे. श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये आहे, ऑप्शन गेले. म्हणजे सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 पुणे या ठिकाणी हा युद्ध सराव पार पडलेला आहे. आणि मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की न्यूजपेपरमध्ये आलेली ॲज इट इज भारत आणि कंबोडिया ची जे काही हे दोघं जे काही लष्कर प्रमुख आहेत ते बसलेले दिसतात. भारत आणि कंबोडिया, भारत कंबोडियाचा संयुक्त युद्ध सराव. बघा इथं भारत कंबोडियाचा संयुक्त युद्ध सराव, भारत आणि कंबोडियन सैन्य दलाचा संयुक्त युद्ध सराव अभ्यास, सिनबॅक्स. काय नाव आहे? सिनबॅक्स, IMP आहे. बघा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे की क्वेश्चन तुम्हाला असा विचारणार, भारत आणि कंबोडियाच्या संयुक्त युद्ध सरावाचे नाव काय आहे? काय आहे नाव? तर ते आहे सिनबॅक्स. कुठं पार पडला? तर तो नुकताच पुण्यातील औंध या ठिकाणी, औंधच्या लष्करी तळावरती रविवारी त्या ठिकाणी पार पडला. भारत आणि कंबोडिया यांच्या सैन्य दलातील संयुक्त अभ्यासक्रमाच्या साखळीतील हा पहिलाच युद्ध अभ्यास होता. त्याच्यामुळे हे सिनबॅक्स नावाचं जे काही नाव आहे हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जर हँड इन हँड चायनामध्ये होतोय तर तुम्हाला सिनबॅक्स हा कोणासोबत होणार आहे हा देखील क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे सिनबॅक्स नावाचा युद्ध सराव हा भारत आणि कंबोडियाच्या दरम्यान पार पडलेला आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. आता 10 नंबरचा शेवटचा क्वेश्चन, आणि आपल्या भारतीयांच्या दृष्टीने अत्यंतिक अभिमानाची गोष्ट असणारी एखाद्या भारतीय व्यक्तीची जर इम्पॉर्टंट पदी किंवा जगाच्या पातळीवरती एखाद्या इम्पॅक्ट होणाऱ्या गोष्टीवरती जर नियुक्ती होत असेल तर त्या ठिकाणी आयोग जागतिक घडामोडीच्या अंडर त्या ठिकाणी क्वेश्चन विचारत असतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण झाले सध्या? डोनाल्ड ट्रम्प झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे जे काय तपास यंत्रणा आहे, काय त्या तपास यंत्रणेला म्हणतात? FBI. काय म्हणतात? FBI च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? या ठिकाणी तुम्ही वाचू शकता काश कश्यप पटेल. बघा, काश कश्यप पटेल FBI महासंचालक. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, काय म्हणाले? पटेल म्हणजे दहशतवाद विरोधीचा बुलंद आवाज. बघा, मी हा पॉईंट जाणून बुजून हायलाईट केलेला आहे त्या ठिकाणी. काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? तर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की पटेल म्हणजे दहशतवाद विरोधीचा बुलंद आवाज. म्हणजेच या काशा पटेल या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आणि काशा पटेल यांची त्या ठिकाणी इमेज घेतलेली, या ठिकाणी देखील मी ती इमेज घेतलेली. आता इमेजवरून तुमच्या लक्षात राहू शकतं, डोनाल्ड ट्रम्पवरून अमेरिकेची तपास यंत्रणा लक्षात राहू शकते आणि काशा पटेल यांच्यावरून बाबा ट्रम्प यांच्या शेजारी उभा असलेलं काहीतरी सरांनी एक कात्रण टाकलं होतं आणि त्याच्यावरून तुम्हाला तो क्वेश्चन सहजासहजी सुटू शकतो. आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर काश पटेल किंवा काश कश्यप पटेल अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर राहील. ते सध्या FBI त्या ठिकाणी प्रमुखपदी त्यांची नेमणूक करण्यात आलेली ही तपास यंत्रणा आहे. मग हे जे काय खालचं जो काय ऑप्शन आहे जय शाह काय आहे? तर यांची नुकतीच ICC जे काय इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आहे याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या संचालकपदी चेअरमनपदी किंवा अध्यक्षपदी हे भारताचे BCCIचे अध्यक्ष असलेले जय शाह यांचे नियुक्त झालेले आणि सर्वाधिक तरुण व्यक्ती आहेत. जर ते सर्वाधिक तरुण असतील तर त्यांचं वय देखील विचारू शकतात. तर ते 36 वर्षाचे आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. 36 वर्षीय जय शाह यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल, मी पाठीमागच्या लेक्चरला तो सांगितलेला मुद्दा. मग आता ह्या ठिकाणी पण बघा, मी यापैकी नाही ऑप्शन टाकलाय, ऑप्शन गेला. यापैकी नाही विचारायचंच नाही ना, आलो आपण 75% आपली प्रोबॅबिलिटी झाली उत्तर येण्याची. आता सौम्या स्वामीनाथन, ह्या सौम्या स्वामीनाथन ह्या ऑलरेडी डॉक्टर आहेत. आपले जे काय हरित क्रांतीचे जे काय जनक आहेत कोण? MS स्वामीनाथन. ह्या MS स्वामीनाथनच्या ह्या कन्या आहेत सौम्य स्वामीनाथन आणि ह्या सौम्या स्वामीनाथन यांचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHOच्या त्या ठिकाणी संचालक डायरेक्टरपदी पण त्यांची नियुक्ती झाली होती. म्हणून देखील हा पर्याय ऑप्शन इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, काश पटेल हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजचे 10 क्वेश्चन या ठिकाणी मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज 5 तारखेला
त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा शपथविधी आहे, त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, गृहमंत्री कोण होणार वगैरे वगैरे ते देखील क्वेश्चन आपल्याला आगामी काळामध्ये वेगवेगळ्या अँगलनं त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. जो काय स्टॅटिकचा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांची मागणी फोन मला येतात, शिवाय मी रोज ट्युशन घेतो त्यामध्ये पण मला ते क्वेश्चन विचारले जातात. तर त्या अनुषंगाने मी लवकरात लवकर त्या ठिकाणी डेली बेसिसवरती मुंबईच्या पेपरच्या दृष्टीने जीकेचं काही अंकगणिताचे, काही बुद्धिमत्ताचे जे मला इम्पॉर्टंट वाटतात ते मी तासाचे सेशन अशा पद्धतीनं घेणार आहे. पॉसिबल झालं तर लाईव्ह स्ट्रीम घेणार आहे. ज्यांनी कुणी माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, कारण जी लाईव्ह स्ट्रीम लेक्चरची असेल मी त्या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपला टाकणार आहे. लाईव्ह त्या ठिकाणी तुमचं आणि विद्यार्थी आणि स्टुडंट जे काय आहेत ह्यांचं इंटरॅक्शन टीचरबरोबर होत असतं. तर त्याच्यामुळं टीचरसोबत इंटरॅक्शन होण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम ग्रुपला माझ्या जॉईन करा. आणि हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. ही सिरीज कन्सिस्टंटली आपण रेग्युलरली स्वरूपामध्ये, वर्षभर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी चालू राहणार आहे. माझे जे काय थोडेफार व्हिडिओ पडले त्यामधून देखील राज्यसेवेला मी तुम्हाला कालच सांगितलं की 3 क्वेश्चन करंटमधले आणि पॉलिटीमधले विचारले होते, की जे मी ऑलरेडी सांगितले होते की जिथे क्वेश्चन येऊ शकतात. अशा पद्धतीने इम्पॉर्टंट सिरीज तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.